जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याचविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात 2024-25 धुळे या जिल्ह्यासाठी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी कंत्राटी पद्धतीनं रिक्त जे पद आहेत हे भरून घेण्यासाठी अर्जदाराकडून जे अर्ज आहेत ते मागवण्यास सुरुवात केलेली आहे. तर त्यामध्ये बघा कोणते कोणते पोस्ट आहेत जे भरून घेण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर पेडियाट्रिशियन, ॲनेस्थेटिस्ट, सर्जन, रेडिओग्राफिस्ट, त्याच्यानंतर फिजिशियन, ENT सर्जन, ऑप्टिमॉलॉजिस्ट असे जे आहेत हे MBBS MS बेसवरचे जे पद आहेत हे आहेत. आणि त्यानंतर बघा महत्त्वाचं पद आहे मेडिकल ऑफिसर. याच्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे MBBS आणि तुम्हाला 60,000 रुपये एवढं एकत्रित मानधन जे आहे ते तुम्हाला देण्यात येणार आहे. याच्यामध्ये भत्ते वगैरे काही मिळत नाहीत मित्रांनो. पुढील पद आहे ऑडिओलॉजिस्ट. त्यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजीमध्ये डिग्री असणं कंपल्सरी आहे. तुम्हाला एकत्रित 25,000 एवढं मानधन देण्यात येणार आहे. पुढचं पद आहे बघा स्टाफ नर्स फिमेल. स्टाफ नर्स फिमेलसाठी जे मेल आहेत ते फॉर्म भरू शकत नाहीत. तर याच्यासाठी सुद्धा GNM नर्सिंग जर तुमचं झालेलं असेल, GNM नर्सिंग किंवा BSc नर्सिंग जर झालेलं असेल तुमचं, तर तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेबल असू शकता. तुम्हाला 20,000 रुपये पेमेंट दिलं जाणार आहे. पुढचं आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ. त्याच्यामध्ये तुमचं MBBS किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थमध्ये ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं MBA हेल्थमधून झालेलं पाहिजे. तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. याच्यासाठी तुम्हाला 35,000 एवढं मानधन देण्यात येणार आहे. पुढचं पद आहे फॅकल्टी मॅनेजर. त्यासाठी सुद्धा तुमचं MCA असायला पाहिजे, BTech झालेलं असायला पाहिजे किंवा BE इलेक्ट्रिकल जर झालेलं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा मग तुमचे कॅम्प्युटर बेस्ड जे कॅम्प्युटर सायन्स, BSc IT, BSc कॉम्प्युटर सायन्स वगैरे असे सब्जेक्ट आहेत, या सब्जेक्टमधून जर तुमचे डिग्री झाले असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये तुम्हाला 25,000 रुपये मानधन महिन्याला देण्यात येणार आहे. पुढचं पद आहे काउन्सलरचं. त्याच्यासाठी तुमचं MSW झालेलं असायला पाहिजे. यासाठी सुद्धा 20,000 एवढं पेमेंट दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा अकाउंटंटचं पद आहे. त्यामध्ये तुमचं BCom जर झालेलं असेल आणि टॅली जर झालेलं असेल तर तुम्हाला इथं फॉर्म भरता येतो. 18,000 रुपये एवढं मासिक पेमेंट तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं कॅटेगरी वाईज ज्या जागा आहेत त्या इथं त्यांनी डिटेल्समध्ये दिलेल्या आहेत. मेडिकल ऑफिसरसाठी कॅटेगरी वाईज, नंतर फिमेल कॅटेगरी वाईज किती जागा आहेत ते दिलेलं आहे. स्टाफ नर्ससाठी फॅकल्टी मॅनेजर, काउन्सिलर, अकाउंटंट याचेसुद्धा कॅटेगरी वाईज जे त्यांनी दिलेले आहेत त्या जागा दिलेल्या आहेत. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो. तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये माहिती पाहू शकता. मित्रांनो, अशाच नवनवीन ज्या जाहिराती आहेत या जाहिरातीची माहिती घेण्यासाठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला नक्की क्लिक करा. तर चला पुढचा भाग बघू. अटी व शर्ती काय काय आहेत बघा. याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर जागा भरून घेण्यात येणार आहे. 11 महिने 29 दिवस एवढं तुमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट केलं जाऊ शकतं. जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर ते तुम्हाला पुढील 11 महिने 29 दिवसासाठी कॅरी फॉरवर्डसुद्धा करू शकतात. तर त्याच्यानंतर महत्त्वाचं बघा तुम्हाला शारीरिकदृष्ट्या फिजिकली आणि मेंटली फिट अँड फाईन असणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आहे म्हणजे नॉन क्रिमिनलसुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचं आहे. त्यानंतर बघा पद हे फक्त कंत्राटी आहेत आणि जे दिलेलं आहे ते एकत्रित मानधन आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला मानधन एक्स्ट्रा मिळणार नाही. रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो. अनुभवी व उच्च शिक्षण अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल. ज्यांचा एक्सपिरियन्स जास्त आहे आणि ज्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे त्यांना ते प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांना तुम्हाला जाहिरातीच्या दिवशी तुमचा 38 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी एज लिमिट आहे. उपरोक्त पदापैकी तांत्रिक पदांकरता वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशलिस्ट, प्रोग्राम मॅनेजर हे जे पद आहेत या पदासाठी तत्पर काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जे आहे हे जोडणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही जोडलं नाही तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येते. फॉर्म भरायची डेट किती आहे बघा. 2/9/2024 पासून 12/9/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही शासकीय सुट्टीचे दिवस वगळून फॉर्म भरू शकता. त्याच्या उशीर जर केला तर तुमचे जे आहेत फॉर्म ते स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही वेळेत फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा.
त्यानंतर बघा, तुम्ही खुल्या प्रवर्गातले असाल तर तुम्हाला ₹150 डी डी काढायचा आहे आणि राखीव प्रवर्गातले असाल तर ₹100 डी डी काढायचा आहे. डिस्ट्रिक्ट इंटिलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावानं तुम्हाला तो डी डी काढायचा आहे आणि तुमच्या फॉर्मसोबत लावायचा असतो मित्रांनो. त्यानंतर बघा, तुम्हाला तुमच्या फॉर्मसोबत कोणते कोणते कागदपत्र जोडायचे असतात. हे जे संकेतस्थळ आहे महाआरोग्य.in या संकेतस्थळावर जाऊन तो जो फॉर्म आहे तो फॉर्म डाउनलोड करून त्या फॉर्मसोबत तुमचे शैक्षणिक अर्हतेचे सगळे प्रमाणपत्र आणि गुणपत्र जोडायचे आहेत. तुमचं कास्ट सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच तुम्हाला शाळा चुकल्याचा दाखला, त्याचबरोबर तुमचे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लावायचे आहेत. तुम्हाला शासकीय अनुभव असेल तर शासकीय अनुभव लावायचा आहे. प्रायव्हेट अनुभव कन्सिडर केला जाणार नाही. स्मॉल फॅमिलीचं जे सर्टिफिकेट आहे ते लावायचे. पोलिसांचं नॉन क्रिमिनल जे आहे ते तुम्हाला त्याच्यासोबत लावायचे आणि सगळ्या डॉक्युमेंट्सवरती सिग्नेचर करायचं आहे. स्वतःचं सिग्नेचर करून त्यांना पाठवायचे आहेत. त्यानंतर तुमचं मार्क कशा प्रकारे दिले जातात बघा, आउट ऑफ 100 मार्क दिले जातात. तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्याला 50 मार्क दिले जातात. हाय क्वालिफिकेशन असेल तर त्याला 20 आणि एक्सपिरियन्सला 30 असे सगळे मिळून तुम्हाला 100 मार्किंग दिली जाते आणि त्यानंतर तुम्हाला त्यानुसार शॉर्टलिस्ट लावून कामासाठी बोलवलं जातं मित्रांनो. तर बघा, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच सगळ्या नोट्स मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.